पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा जोरदार सुरुवात करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील अधिकृत उमेदवार अशोक धाकू कांबळे, हेमलताताई निलेश मगर, संगीता दत्ताताई त्रुपे आणि आनंद अण्णा आलकुंटे यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। प्रचारादरम्यान उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधलाय। नागरिकांच्या विविध समस्या, मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं आश्वासन उमेदवारांनी दिले। या प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 4ही उमेदवारांना भरघोस प्रतिसाद दिलाय। आम्ही 4ही उमेदवारांना निवडून देणार अशी स्पष्ट भूमिका अनेक नागरिकांनी यावेळी व्यक्त केली आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून देईल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जातोय। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरू आहे। प्रत्येक पक्षातून प्रत्येक मातेभर उमेदवार रिंगणामध्ये आहेत। अशातच आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार युतीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 17 मधील मातब्बर मंडळी आपल्यासोबत आहेत। आपण जाणून घेऊयात, घरोघरी जाऊन, सोसायटीमध्ये जाऊन, प्रत्येक शेवटच्या मतदारापर्यंत जाऊन ते मतदान रूपी आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करत आहेत। आपल्यासोबत पुण्याचे माजी उपमहापौर निलेश मगरदादा आहेत। काय सांगाल आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन जन आशीर्वाद घेत आहे, प्रतिसाद कसा मिळतोय जनतेचा आपल्याला? गेली 8-9 दिवस आमचे सर्व सहकारी, आम्ही सर्व इच्छुक उमेदवार एकत्र फिरत होतो आणि पॅनल डिक्लेअर झाल्यानंतरसुद्धा आम्ही सर्वजण एकत्र फिरत आहोत। 4ही उमेदवार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जे उमेदवार दिलेत त्या उमेदवारांच्या बरोबर आम्ही या परिसराचा हाऊस टू हाऊस करत आहोत आणि जी काही कामं केली, जी काही संपर्क या सर्व मंडळींचा आहे त्यातनं अतिशय चांगलं वातावरण मतदारांच्यात आहे। उत्स्फूर्त प्रमाणे या ठिकाणी स्वागत आपण पाहताल तर सगळ्या घराघरात या ओवाळणं असेल, वेलकम असेल, अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदारांच्यात या पॅनलच्या विषयी भावना आहेत। अजून आपल्याला म्हणजे महिला आणि असेल, पुरुष वर्ग असेल, लहानापासून थोरांपर्यंत त्यांचा काय रिस्पॉन्स तुम्हाला कसा मिळतोय? त्यामुळे छान उत्कृष्ट रिस्पॉन्स आहे। या जे आपण सांगितलं, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला भगिनी असतील, लहान मुलं असतील, या सर्वांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या हडपसरच्या परिसरात प्रचंड मोठं काम उभं राहिलेलं आहे। लहान मुलांच्यासाठी क्रीडांगणं झाली, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी विरंगुळा केंद्र झालीत, माझ्या महिला भगिनींच्यासाठी आणि प्रौढ पुरुषांच्यासाठी विठ्ठल तुपे नाट्यगृह सारखं अतिशय देखणी वास्तू या परिसरात आमदार चेतन तुपे यांच्या माध्यमातून उभी राहिलेली आहे आणि त्याचा आज पॉझिटिव्ह आम्हाला या ठिकाणी वातावरण दिसतंय। ओके दादा, आता काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीला, तर आपण जनतेला काय आव्हान करताय? आव्हान जनतेच्या माध्यमातून एकच या ठिकाणी आम्हाला करायचं आहे। प्रभाग क्रमांक जवळपास 9 वर्षांनी ही पुणे महानगरपालिकेची निवडणूक होत आहे। त्यातनं प्रभाग क्रमांक 17मधून अ गटातून आमचे माजी नगरसेवक अशोक भाऊ कांबळे उभे आहेत। ब गटातून माजी नगरसेविका हेमलता निलेश मगर उभ्या आहेत। क गटातून संगीताताई दत्तात्रय तुपे या उभ्या आहेत आणि ड गटातून माजी नगरसेवक आनंद अण्णा आळकुंटे हे उभे आहेत। या 4ही उमेदवारांना घड्याळासमोरील बटन दाबून आपण प्रचंड मताधिक्याने निवडून आणावं। गेल्या वेळी आपण या सर्वांना आशीर्वाद दिला मतदान रूपी, यावेळेसुद्धा आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा जी काही रखडलेली कामं आहे, जे काही प्रभागाचा रखडलेला विकास आहे तो करण्याच्यासाठी आपण या सर्वांना अनुभवी आहेत। संगीताताई जरी या ठिकाणी आत्ता असल्या तरी संगीताताईंचे मिस्टर दत्तात्रय बुवा तुपे हे पुणे महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक राहिलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी या 4ही उमेदवाराला
पुणे महानगरपालिकेच्या कारभाराची बारकाईनं जाण आहे आणि ते आपल्या प्रभागाच्या लोकांच्यासाठी जास्तीत जास्तीचा निधी आणून आपल्या प्रभागातली कामं पूर्ण चांगल्या ताकदीने करतील असा विश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतो. आपण येणाऱ्या 15 तारखेला चारही उमेदवारांच्या समोरील घड्याळाचं बटन दाबून या चारही उमेदवारांना निवडून आणावा असे आव्हान मी या ठिकाणी समस्त नागरिकांना करतो. ओके, पुण्याचे माजी महापौर निलेशदादा मगर आपल्यासोबत होते. त्यांनी चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी जनतेला आव्हान केले. आपल्यासोबत हेमलताताई मगर आहेत, उमेदवार आहेत त्या. ताई, महिलांना काय आव्हान करताय आपण? मी जास्तीचं महिला सक्षमीकरणासाठी जास्तीचे प्रयत्न करल आणि जे काही पुणे महानगरपालिकेत महिलांसाठीच्या ज्या योजना असतात, बचत गटांमार्फत ज्या काही योजना असतात, त्या सगळ्यांच्या सहकार्याने मी माझ्या प्रभागात आणण्याचा प्रयत्न करल. ओके, महिला सक्षमीकरण असेल, विकास कामं असतील महिलांसाठी, ते आणण्यासाठी त्यांचे या ठिकाणी प्रयत्न राहतील. संगीताताई आपल्यासोबत आहेत, काय सांगाल आपण? नाही, मला राष्ट्रवादीने जे संधी दिली त्याची मी पूर्ण 100% मी प्रयत्न करीन लोकांपर्यंत पोहोचण्याला, महिलांपर्यंत पोहोचण्याचा. सगळ्यांच्या जे आपल्या ज्या महिला असतील त्यांच्या वृद्ध लोकांची, आणि आत्तापर्यंत आम्ही कामं करत आलो आहे आणि करत राहू. कामं करत आलो आहे आणि कामं करत राहू. जर विकासाची नांदी घडवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही हे उमेदवार निवडून देण्याचा त्यांचा संकल्प आहे. बापू आपल्यासोबत आहेत, काय सांगाल आपण, काय आव्हान करताय? मी प्रभाग क्रमांक 17मध्ये सर्व मायबाप जनतेला आव्हान करतो की जसं तुम्ही मागच्या वेळेस आमदारांना बहुमताने निवडून दिलं, तसं आमच्या हडपसर भागातील बालेकिल्ल्यामध्ये आमच्या चारही उमेदवारांना टोटल राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार निवडून द्यावं असं मी माझ्या मायबाप जनतेला आव्हान करतो. प्रत्येक उमेदवाराने चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी जनतेला आव्हान केलं आहे. काय सांगाल, जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो आहे? आपले उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत, अनेक मातब्बर मंडळी अनेक पक्षातून आहेत, त्यातीलच आपले एक उमेदवारसुद्धा मातब्बर आहेत आणि विकास कामाला प्राधान्य देणारे उमेदवार या ठिकाणी तुम्ही दिलेत. तर जनतेला तुमचं थेट आव्हान काय असेल? जनतेला आव्हान आमच्याकडून एकच असेल की गेले अनेक वर्ष ही सगळी जी नगरसेवक म्हणून काम करत होती त्यांनी एक सुंदर प्रकारचं काम ह्या आपल्या प्रभागांमध्ये केलं होतं. 2 वेगळे प्रभाग एकत्रित जुळल्यामुळे समीकरणं थोडी वेगळी झाली. उच्चभ्रू सोसायटींचा भाग आणि वस्तींचा भाग हा एकत्रित झाल्यामुळे आता माणसांपर्यंत जी पोचण्याची क्षमता होती, जी ताकद होती, ती वाढलेली आहे. कारण आता काम करण्याचा स्कोप ह्या सगळ्या नगरसेवकांकडे वाढलेला आहे. वस्तींमध्ये जे उर्वरित भाग जो राहिलेला आहे, जिथे विकास करण्याची खरं गरज आहे, जिथे मूलभूत सुविधा जसे रस्ते, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज हे आहेत, आता नव्याने जेव्हा ह्यांच्याकडे निधी येईल तेव्हा ही सगळी कामं केली जातील, ती होतील आणि ती 100% आम्हीच करू हे खात्रीने मी तुम्हाला सांगू शकतो. हे जेव्हा चारही नगरसेवक होतील तेव्हा युवांसाठी, महिलांसाठी, वृद्धांसाठी, सगळ्यांसाठी एक चांगलं काम आम्ही इथे उभं करू. नव्याने आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचं आपल्या मॅनिफेस्टोमध्ये घेतलेलं आहे. महिलांसाठी आपण जे नवीन योजना आहेत सक्षमीकरणासाठी, त्यांच्या स्वावलंबनासाठी, त्यांच्या रोजगारासाठी, हे सगळे आम्ही इथे राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचसोबत आता नाट्यगृह आपलं झालेलं आहे, 1 वर्ष झालेलं आहे. जवळपास 1500पेक्षा जास्त नाट्यप्रयोग आपल्या नाट्यगृहात झालेले आहेत आणि आज महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातलं 1 नंबरचं नाट्यगृह आपलं विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह इथे झालेलं आहे. आणि सगळ्यांना म्हणजे वृद्ध असतील, युवक असतील, महिला असतील, पुरुष असतील, सगळ्यांसाठी एक उत्तम दर्जाचं तिथं आपण व्यासपीठ निर्माण केलेलं आहे की तिथे कला सादर होऊ शकते. लहान मुलांचे तिथे गॅदरिंग होतात, शाळेचे गॅदरिंग होतात. त्यामुळे एक सुंदर प्रकारचं आपण वास्तू तिथे बनवलेली आहे. आता तसंच आपलं जे शूटिंग रेंज आहे, विठ्ठल तुपे पाटील शूटिंग रेंज, त्याचं काम आपण सुरू करतो आहे. त्याच्यावरती निधी घेऊन आपण त्याचं परत रेनोव्हेशन करून ती परत सुरू करतो आहे, ज्या कारणाने युवकांना स्पोर्ट्समध्ये एक चांगली प्लॅटफॉर्म क्रिएट करता येईल आपल्याला. आणि मला खात्री आहे की जसं आधी आपल्या हडपसरमधून काही लोक डिस्ट्रिक्ट आणि नॅशनल लेवलपर्यंत गेले, ह्यावेळेस आपण इंटरनॅशनल लेवलचे प्लेयर्स, खेळाडू तिथे आपण 100% तयार करून त्यांना आपण खेळात उतरवूयात आणि ऑलिम्पिक्समध्ये सिल्वर नाही तर गोल्ड ह्या 2पैकी 1 मेडल तरी 100% हडपसरच्या मातीत आपण आणूयात. ओके, आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विकास कामांची लिस्ट या ठिकाणी आपण ऐकलेली आहे. विरोधकांवरती विरोध
न करता विकास कामावर भर कसा देता येईल त्या दृष्टिकोनातून हा प्रचार सुरू आहे. अनेक ठिकाणी आपण बघतो एकमेकावर कुरघोडी केली जाते, पण या ठिकाणी फक्त विकास काम आणि विकास कामावर भर कसा देता येईल त्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचून या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक उमेदवार जन आशीर्वाद घेतोय. तर येणाऱ्या 15 तारखेला 15 जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुकींची निवडणूक आहे. तर त्या निवडणुकीमध्ये मतदारांना थेट आव्हान करण्यासाठी आनंद आळकुंडे आपल्यासोबत आहे, ते अधिकृत उमेदवार आहेत. तर काय सांगाल आपण, शेवटचं आव्हान काय करताय? मी आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती करतो, जो विकास करतो त्याच्या मागं आपण यावं. आणि आम्ही आजपर्यंत 2007पासनं या परिसराचं नेतृत्व करतो आहे आणि या नेतृत्व करत असताना आम्हाला जी कामं करता आली ती कामं केले. त्यांना आता इथून पुढच्या काळात विधायक काम म्हणजे आमचं एक सर्वात महत्त्वाचं काम आमच्या रामटेकडी इंडस्ट्रियल एरियातली जे आमची दफनभूमी स्मशानभूमी आणि दोन्ही समाजाची म्हणजे एक हिंदू दफनभूमी एक मुस्लिम दफनभूमी यांच्यासाठी जागेचं आणि परत स्मशानभूमीत आम्ही विद्युत दहिनी चालू करणार आहोत. आणि आमच्या परिसरात हॉस्पिटलची कमतरता असून ते हॉस्पिटल आणि ई लर्निंग स्कूल हे दोन्ही आम्ही चालू करणार आहोत. आणि आम्ही फक्त विकास म्हणजे विकासच करणार आहोत. आम्हाला फक्त बाकीच्या गोष्टींना न जाता फक्त विकास कामं करण्यासाठी आम्हाला पुन्हा महानगरपालिकेत पाठवा ही विनंती करतो. ओके, जनतेला विनंती करताय, तर आपण शेवटचं आव्हान अजून काय करणार जनतेला? येणाऱ्या 15 तारखेला निवडणूक आहे, त्यासाठी आपण जनतेपर्यंत काय पोहोचवणार? मी जनतेला एवढं आवाहन करू इच्छितो की दरवेळेस आपण 60-65% आसपास मतदान होतं, ते कमीत कमी 80 ते 85% आसपास मतदान गेलं पाहिजे, जेणेकरून आपण आपला मतदाराचा हक्क हा बजावलाच पाहिजे. कारण मी या देशाचा नागरिक आहे, तर या देशाचा नागरिक असताना मला एक माझ्या भागातला लोकप्रतिनिधी कसा असावा यासाठी मी मतदान केलं पाहिजे. आणि ही माझी विनंती आहे. आमच्यासारख्या काम करणाऱ्या व्यक्तींना आपण सर्वांनी मतदान करावं हीच विनंती करतो पुन्हा एकदा. ओके, या ठिकाणी प्रत्येक उमेदवारांनी विकास कामाला भर देऊन व्यक्तिमत्व कसं निवडावं ते जनतेला अधिकार आहे. त्या अधिकारातून आपण विकास कामांना प्राधान्य द्यायचं असेल तर या ठिकाणी एक योग्य व्यक्तिमत्व निवडून द्यावं असं आव्हान या ठिकाणी केलं आहे. येणाऱ्या 15 जानेवारीला निवडणूक आहे, मतदान आहे. जनतेचा कौल पाहण्यासाठी प्रत्येक ग्राउंडची रिपोर्ट पाहण्यासाठी आपण पाहत स्टार महाराष्ट्र न्यूज. पंढरीनाथ पाटील, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.